राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर त्यांचा पाय आणखी खोलात गेलेला होता काल, कारण ईडीने चौकशी करता बोलवलं आणि साधारणपणे 7.5-8 तास चौकशी झाली। ही ईडीची चौकशी ज्याची टांगती तलवार अजूनही चाकणकरांवर कायम आहे। गुरुवारी रुपाली चाकणकर यांची ईडी चौकशी करण्यात आली। या चौकशीतून घेण्यात आलेल्या माहितीची शहानिशा होणार आहे असं कळतंय। तसंच गरज वाटली तर ईडी पुन्हा एकदा रुपाली चाकणकरांना चौकशीसाठी बोलवणार आहे। सूत्रांकडून ही माहिती मिळते। गुरुवारी ईडीकडून चाकणकरांची साधारणपणे 7.5-8 तास चौकशी झाली। यावेळी जमीन व्यवहार आणि प्रॉपर्टीच्या प्रकल्पांशी संबंध असल्याचे आरोप त्यांनी फेटाळलेले आहेत। दरम्यान चाकणकरांच्या कुटुंबियांच्या आर्थिक व्यवहारांचीही चौकशी ईडीकडून सुरू आहे। याच संदर्भात आता रुपाली चाकणकरांचे पती निलेश चाकणकर यांची रिअल इस्टेट कंपनी LLP चीही माहिती मागवण्यात आलेली आहे। एकूणच आता ईडीकडून या माहितीचा आणि चाकणकर यांनी केलेल्या दाव्यांचा सखोल तपास केला जाईल, क्रॉस चेक केलं जाईल। तपासानंतर ईडीकडून चाकणकर यांची पुन्हा चौकशी होईल असं कळतंय। त्यामुळे चाकणकरांवर ईडीची टांगती तलवार कायम आहे। अशोक खरातशी माझे आणि माझ्या कुटुंबियांचे कोणतेही आर्थिक व्यवहार झालेले नाहीत अशी प्रतिक्रिया दिली रुपाली चाकणकर यांनी। अशोक खरात गैरव्यवहार प्रकरणी ईडीकडून तपास सुरू आहे। ईडीने त्यांची 8 तास तपासणी केली, चौकशी केली। यावेळी आपण ईडी अधिकाऱ्यांनी विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली असं माध्यमांशी बोलताना रुपाली चाकणकरांनी सांगितलं। त्याचबरोबर तन्मय आणि प्रतिभा चाकणकरांच्या नावे समता पतसंस्थेमध्ये बनावट खाती उघडण्यात आल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं। 11 ते 7 वाजेपर्यंतची ही वेळ आहे। याच्यामध्ये 4-4.5 तासाची चौकशी झाली। याच्यामध्ये जबाब नोंदवणं, टाईप करणं, लिहून घेणं, मधला लंच ब्रेक असा बराचसा काळ होता। पण त्यांचे जे काही प्रश्न होते त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेत आणि मी पहिल्या दिवशी जे सांगितलं होतं ते आजही सांगते। खरात प्रकरणामध्ये खराशी आमचा कोणताही आर्थिक व्यवहार नव्हता, कोणत्याही जमिनीमध्ये आम्ही पार्टनर नव्हतो, त्याच्यामुळे बाकीचे प्रश्न उद्भवत नाही। मला असं वाटतं सगळ्याच अहवालामध्ये जे काही पुढे तपास होईल त्या तपासामध्ये काय प्रश्न होते हे समोर येतील। खरं तर आर्थिक व्यवहाराच्या संदर्भातच प्रश्न होते, पण आर्थिक व्यवहारच कुठं नसल्यामुळे त्यांना काही बाकीचे प्रश्न उद्भवले नाही। SIT आणि ईडीचे प्रश्न काही सेम होते का? असं काही SITचे प्रश्न वेगळे होते, ईडीचे प्रश्न वेगळे होते आणि या तपासाला त्यांना उत्तम प्रकारे आम्ही सहकार्य केले। इथून पुढे कधी त्यांना सहकार्य लागलं त्यांना समता पतसंस्था कोठे आहे हे सुद्धा माहीत नाही। त्याच्यामध्ये त्याचा OTP हा खरातकडे जात होता। त्या ठिकाणी या दोघांच्या सुद्धा या खात्यामध्ये कुठेही सह्या नव्हत्या आणि केवळ या दोघांचीच नाही तर जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे 125 ते 150 लोकांची बनावट खाती काढलेली आहेत। ज्या व्यक्तीला घरातून चालता सुद्धा येत नाही अशा लोकांची सुद्धा बनावट खाती ही समता पतसंस्था आणि अजून एक पतसंस्था आहे त्याच्यामध्ये काढलेली आहेत। त्याच्यामुळे ही जी खाती आहेत ती खोटी आहेत। आमचा कोणताही आर्थिक व्यवहार हा खराशी संबंधित नाही आणि कोणताही जमिनीचा व्यवहार। सूत्रांच्या माहितीनुसार ईडीने चाकणकरांना कोणकोणते प्रश्न विचारले त्यावर आपण नजर टाकतो आहोत। अशोक खरातला तुम्ही कधीपासून ओळखता? मग प्रश्न विचारला गेला, अशोक खरातला तुम्ही कधी कधी भेटल्या होतात? अशोक खरात सोबत तुमच्या फॅमिलीचे काही आर्थिक व्यवहार आहेत का? अशोक खरात सोबत जमीन खरेदी विक्रीचे काही व्यवहार तुमच्यामध्ये झालेले आहेत का? प्रतिभा चाकणकरांप्रमाणे तुमच्याही नावे बनावट खाती आहेत का? समता पतसंस्थेमध्ये तुमचं काही खातं आहे का? निलेश चाकणकरांच्या कंपन्यांबद्दल तुम्हाला काय माहिती आहे? म्हणजे निलेश चाकणकर हे त्यांचे पती, त्यांच्या कंपन्यांबद्दल तुम्हाला काय माहिती आहे? त्या कंपनीचे आणि खरातचे काही संबंध आहेत का? असेही प्रश्न विचारले गेले।